प्रसिद्ध सीझन आहे, कारण आपल्या कारखान्याच्या सभासदाचा फक्त 4 लाख टन ऊस आपल्याकडं उपलब्ध आहे. आपण जर कारखान्याचा इतिहास पाहिला तर गेल्याच वर्षी आपला कारखाना हा आर्थिक तोट्यातून बाहेर आलेला आहे. फक्त 4 कोटी रुपये आपल्याला फायदा राहिलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर मान्य दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण कारखान्याचे अनेक असे निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये डिस्टिलरी असेल, त्याचप्रमाणे कारखान्याचे विस्तार वाढ असेल, त्याचप्रमाणे सहज निर्मिती प्रकल्प असेल, त्या सर्व गोष्टीमुळं आपलं गेल्या 10 वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये 2 नंबरचा दर आपण दिला. त्याचप्रमाणे 1 नंबरचा दर दिला 2 वेळा आणि 5 वेळा 2 नंबरचा दर दिला. कारखान्याच्या इतिहासामध्ये निश्चय दर सगळ्यात कमी दर ह्या 23-24 मध्ये आपला बसलेला आहे. मला वाटतं आमचा विचार होता की आपल्याला सभासदांना काही आपल्या दरामध्ये वाढ देता येते का, आपण बघितलं. परंतु ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस 6 कोटी रुपये आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागला असता आणि तो इन्कम टॅक्स भरला असता तर आपल्याला मागचे 150 कोटी रुपये जे इन्कम टॅक्स आपल्याकडे आलेला आहे, आपल्या बसलेला आहे, तर भारत सरकारने थांबवलेलं आहे. ते 150 कोटी रुपये सुद्धा आपल्या कारखान्याकडं भरावं लागले असते. म्हणजे जवळ 160 कोटी रुपये इन्कम टॅक्स आपल्याला भरावा लागला असता. म्हणून नाईलाजानं आपल्याला गेल्या वर्षी कारखान्याच्या इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण निश्चित दर आपण दिलेला आहे. मी एवढंच त्या प्रसंगी सांगेन की यावर्षी आपला दर इतर कारखान्यात तुलनेमध्ये निश्चितपणे चांगला राहणार आहे. त्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. मी एवढं फक्त सांगतो, सभासद सर्वांना सांगतो की आम्ही भिलो 160 कोटी रुपये इन्कम टॅक्सला. तर इन्कम टॅक्स आला असता तर आपल्या कारखान्याला कुलूप लावावं लागलं असतं. पण आपण जास्त दर देऊ शकलो नाही. पण यावर्षी आपल्याला चांगला दर बसणार आहे. आचारसंहिता असल्यामुळं आपण दर काही जाहीर करू शकत नाही. पण 23 तारखेनंतर जेव्हा निवडणूक मतमोजणी होईल तेव्हा आपण पत्रकार परिषद घेऊन आपलं दर आपण जाहीर करणार. एवढं निश्चितपणे आभार. यावर्षी आपण कुठे कमी पडत नाही. मागच्या वर्षी आम्ही 150 कोटीला गेलो. मागच्या वर्षी आपण जर थोडासा वाढून दिला असता तर 150 कोटीचं पद आपला पडला असता आणि सगळं आपण नाक तोड सगळं दाबावं लागलं असतं. म्हणून आपण गेल्या वर्षी आपण दर कमी बसला गेला 23-24 मध्ये. यावर्षी आपण पहिल्यापासून काळजी घेणार आहोत आणि निश्चितपणे बाकीच्या कारखान्याच्या तुलनेमध्ये आपला दर चांगला राहणार आहे. किती राहणार आहे, काय राहणार आहे, आपण 23 तारखेला जाहीर करणार आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण सभासदांना की आपला ऊस आपण सकाळ घालावा. गेट नाराज आहे गेल्या वर्षी त्या दरामुळं. त्यामुळं त्यांना मी गेटकीवाल्याला पण विनंती करणार आहे की यावर्षी आपण कमी पडत नाही. यावर्षी आपण कायदेशीर कारवाई करून तरतूद करून दर वाढवू येत नाही. मला वाटतं आमचं चाललं होतं की आपला दर वाढवायचा 200 रुपये सभासद दर वाढवून द्यायचा. पण आपल्याला 150 कोटीचे भूत आपल्यासमोर होतं पण आपण ते काही करू शकलो नाही. तर यावर्षी निश्चितपणे आपल्याला चांगला दर आपण देणार आहे. निश्चितपणे सभासदांनी विनंती की आपण आपला ऊस कारखान्याला घालावा, गेटकीवाल्याला पण ऊस घालावा. 23 तारखेला पत्रकार परिषद घेऊन आपण आपला दर जाहीर करणार आहोत. धन्यवाद.